विधाता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री
परम पूज्य मुरली दादा की जय। श्री स्वामी समर्थ ब्रह्म अखिल व्यापी उदयासी ओंकारे सतोषि कीर्ति रूप ससिगायत्री अनंत नारायणपति जनउदरसी आनामे जागृत होई आत्मय राम अनामा सचित सुगणनाम जगत अनादि जय सुदाय अज्ञान जीवा समुदाय विसर्जिता स्वस्वरूपाय शरणं संगे सुख दुःखे जागृत होई आत्मय राम अनामा सचित सुगणनाम भूयः शान्ताय लीना ज्ञानामृत पासाय विधिहरिहराय कृपामुनिया दत्तात्रेय अवतरसि जागृत होई आत्मय राम अनामा सचित सुगणनाम पावनिया दुर्बल दुर्बल जनम करुणीये प्रेमाचा पान स्वामी समर्थ राम अनामा सचित सुगणनाम माये प्रेमे जागृत होई आत्मय राम अनामा सचित सुगणनाम गुरुर साक्षात् ब्रह्म अखिल व्यापुनी उदयासी ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धर्मातीतं गगनसदृशं दशमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सर्वभूतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो
प्रार्थना होईल. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळवानी ही प्यारे मना, अजर ज्ञान भूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे योगराय, स्वयं प्रारब्ध घडली माय, आहे नाही त्याला, परलोक ही नाही ती तयाला, अशक्य हि शक्य करील स्वामी, उगीच भीती येण्याचा, नको घाबरू असे काळ त्यांचा, अशक्य हि शक्य करील स्वामी, प्रजा होई नाराज श्रद्धेसहित, प्रजा होशी त्यागेन तू स्वामी भक्त, तुझी विभूती नाम ध्यानादी तीर्थ, स्वामी हाती, अशक्य हि शक्य करील स्वामी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री खंडेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु पूज्य भोले दादा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अम्मा माता की जय. श्री अम्मा माता की जय. श्री अम्मा माता की जय. भारत माता की जय. त्यांचे मार्गदर्शन होईल. बळी काढता येणार नाही. बळी झाल्याशिवाय अलंकार होणार नाही. एकावर एक कार्यक्रम अवलंबून आहे. म्हणून आपल्याला लवकरात लवकर ऊर्जेचं संपवा. आपलं ऊर्जेचं संपलं की आपल्या चौरंगावरचा पाटावरचा नारळ आपल्या बॅगमध्ये टाका. खारी पदार्थ सुपारी आपल्या बॅगमध्ये टाका. पैसा आमच्या सेवेकरी मुली येतील, तुमच्याजवळची दक्षिणा गोळा करतील, दरबारात देऊन टाकतील. आणि आता हा नारळ काय करावा? हा नारळ घरी न्यावा, घरी फोडावा. आपल्या घरातल्यांना काहीतरी करून खायला द्यावं, बाहेरच्यांना देऊ नका. कारण 7 दिवस तुमच्या आपल्या चौरंगावर पाटावरचे आहे हे लक्षात ठेवा. आपल्या चौरंगावरचे नारळ पटापटा उचलून घ्या. आपण अजूनही त्यांनी जरूर जरूर घ्या. आपापल्या मोठ्या आपल्या घरी गेल्यावर काही करावं लागणार नाही. देवघरात ठेवून द्या. कारण प्राणप्रसाराची अभिषेक झाले